काल आणलेला भाजीपाला ना सकाळी सगळं नीट करायला घेतला होता. सगळं व्यवस्थित करून ठेवलं म्हणजे 15 दिवस तर काही टेन्शन नाही. तशी आज आपल्या बाबासाहेबांची जयंती होती त्यामुळे जरा धावपळ पण होती. शिवताईला ना आज तिच्या फेवरेट शेवग्याच्या शेंगा सुद्धा उकडल्या होत्या. गडबडीमध्ये जास्त काही व्हिडिओ शूट नाही केला. म्हटलं आता रेडी होतानाच ना डायरेक्ट शूट घेऊ. तशी आज मी साडी ना जरा वेगळ्या पद्धतीने नेसली होती. तर मला तर ही छानच दिसत आहे, पण तुम्हाला कशी वाटली ना ती नक्की सांगा. आता लिपापोतीचं काम तर माझं चालू झालेलं होतं. तसं आज ना माझं डोकं अजिबातच चालत नव्हतं की कसा लुक करावा काय करावा. त्यात ह्या चिमणीचं ना मध्ये मध्ये चालू होतं. मम्मा मेकअप करते म्हटलं मी पण करते. तेवढ्यात नेमकी ना लाईट गेली. मग जे डोकं चालत होतं ना ते पण चालायचं बंद झालं. मेकअप तर ना मी बराबर केला होता, पण ज्वेलरी मध्ये ना मी मार खाल्ला. ह्या लुकवर कोणती ज्वेलरी छान दिसेल ना मला समजायचंच बंद झालं. मग जे भेटलं ना ते घातलं. खरं तर ना ह्या डायमंडच्या हारमुळेच ना घोटाळा झालाय. नेमका मला हा हार घालायचा होता ना, म्हणूनच ज्वेलरी ना मिसमॅच झाली. असो आता काय करणार, पटपट ना फोटो व्हिडिओज काढून घेतले. लवकरच रेडी झालो होतो फोटो व्हिडिओज काढण्यासाठी, पण लाईट गेली ना त्यामुळे जरा राडा झाला. पुन्हा ना संध्याकाळी गेलो आम्ही जयंतीला. एवढी जास्त गर्दी होती ना, गर्दी बघूनच सुचायचं बंद झालं. गर्दी तर गर्दी, वरून ही मुंबईची गरमी. असं वाटत होतं बटाट्यागत ना उकडूनच निघणार आहे वाटतं. खरं तर वर्षभर ना सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात ह्या दिवसाची. राहायला सुद्धा जागा नव्हता, एवढी जास्त गर्दी झालेली होती. आणि ट्रॅफिक तर विचारूच नका. चिमणी तर फुल रडायला लागली होती. त्यामध्ये एवढे मोठे मोठे डीजे आणले होते ना, एवढा जास्त आवाज येत होता की काय समजतच नव्हतं. खरं तर ना चिमणीनं तिची पहिली जयंती ना खूप जास्त एन्जॉय केली होती, कारण का त्या टायमिंगला ना तिला एवढं समजत नव्हतं. आणि ह्या वेळेस ना मॅडम खूप जास्त रडल्या, कारण का आवाज एवढी जास्त गर्दी तिला समजतच नव्हतं की काय बोलावं काय नाही. म्हणून मी ना चिमणीला घेऊन घरी आली. आणि घरी आल्यास ना मॅडम झोपी गेल्या. मी पण ना पटकन फ्रेश होऊन घेतलं, कारण का तो खूप जास्त ना कंटाळा आलेला होता सकाळपासून. तसं दरवर्षी प्रमाणे ना ह्या वर्षी मला काय जयंती जास्त एन्जॉयच करता नाही आली.